सत्य शोधक महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। इथं समोर उपस्थित सर्व महिला वर्ग, या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्वांच्या लाडकं व्यक्तिमत्व सुनंदाताई आणि रचनाताई। खरं तर या दोन व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलावं। अहो, राजकारणाचा वारसा घराला असून सुद्धा समाजकारणामध्ये ठाई पुढाकार घेणाऱ्या या दोन महिला आहेत। तळागाळामध्ये जाऊन, रसातळाला जाऊन, अगदी डोंगरवाड्यामध्ये जाऊन महिलांसाठी कार्य जर करत असतील ना कोण, तर या महिला आहेत। आमच्या सुनंदाताईंना तर त्यांच्या भागामध्ये कोण वहिनी साहेब, कोण ताई साहेब, तर चक्क कोण आई साहेब म्हणून सुद्धा ओळखतं। काल परवा मी युट्यूबला तर ताईंचे खूप ताईंवरती प्रतिक्रिया पाहिली। एक मुलगी सांगत होती की आई, जन्म मला देवकीने दिलाय, पण माझी आई यशोदा तू आहेस। खूप म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी यावं। आणि का बरं या व्यक्तींबद्दल बोललं जातं? कारण की समाज स्वतःचा विचार न करता, स्वतःची पर्वा न करता इतरांसाठी झटत राहतात। मान्य, खोलवरती वार होतात, तरी सुद्धा मला यांच्याकडे बघून ना संत ज्ञानेश्वर महाराज आठवतात की हे विश्वची माझं घर असं म्हणणाऱ्या सुनंदाताई असतील किंवा आमच्या रचनाताई असतील। अहो, रचनाताईंबद्दल तर काय बोलायचं। एखाद्याच्या घरात जरी बसायला जरी जागा नसली तरी ओसरीवरती पोतं टाकून त्याच्या दुःखामध्ये सामील जर होत कोण असतील ना, तर रचनाताई आहेत। आणि असं म्हणतात आपल्या माणसांना शब्दामध्ये तोलायचं नसतं, आपल्या माणसांना शब्दामध्ये तोलायचं नसतं। आणि जिथं नितीन सावंत डॉक्टर साहेब, तिथं फार काही बोलायचं नसतं। पण डॉक्टर साहेबांचं व्यक्तिमत्वच इतकं बहुआयामी आहे की त्यांच्याबद्दल बोलण्याचा मोहच नेमका मला काही आवडता येत नाहीये। आज डॉक्टर साहेबांनी बचत गट महिलांसाठी भरपूर असे कार्यक्रम, एवढंच नव्हे तर तरुणांसाठी प्लेसमेंटच्या जागाही तो ओपन करून दिलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या कृषी वर्गाला, शेतकऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी इथं आलेले आहेत आणि सगळ्यांना तो मान दिलेला आहे। आणि उपस्थित इथं सर्व महिलांना सबलीकरणासाठी अगदी मोजकीच वाक्य बोलेन, कारण इथून पुढचा कार्यक्रम होणार आहे। आपल्याकडे पहा 4 पुरुषार्थ सांगितलेले असतात, बरोबर की नाही? काम, अर्थ, मोक्ष आणि योग। तर या प्रत्येक आपल्या घरातल्या पुरुषाला त्या योगामध्ये अडकून ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर स्त्री म्हणून तुम्ही करत असता। तर पहा कसं तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहिलं आणि एकदा काय झालं, का लिहिलं हे बरोबर की नाही? तुलसीरामांची बायको एकदा घरामध्ये होती, तुलसीदास बाहेर आले, घरामध्ये आले, काही कामानिमित्त त्यांची बायको बाहेर गेली। बायको काही दिसेना, सर्वत्र शोधलं। बरं, आता त्या काळी बायको जाऊन जाईल कुठं? बरं, तेव्हा काय असे बाई मॅडम कार्यक्रम होत नव्हते, बचत गटाच्या मीटिंग होत नव्हत्या किंवा हळदी कुंकाचे कार्यक्रम होत नव्हते। जाऊन कुठे गेली असेल तर माहेरी गेली असेल। माहेरी तिला आणायला गेले, भर पावसात भिजत गेले। दरवाजात पाहिलेले तुलसीदास बायकोनी पाहिले आणि तिने सांगितलं, पावसात का भिजत आलात? पाऊस उघडल्यानंतर मी आलेच असते की। तुलसीदासांनी सांगितलं की कसं आहे, तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तू घरात नसलीस ना की मला करमत नाही म्हणे। ती म्हटली, एवढं प्रेम आहे? अहो, एवढं प्रेम माझ्यावर करताना तर एवढंच प्रेम प्रभू श्री रामांवरती करा। बायको एक शब्द बोलली आणि तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहिलं। उपस्थित महिलांना सांगायचं, ही तुमची ताकद आहे, फक्त योग्य वेळी योग्यच गोष्टी नवऱ्याला सांगता आल्या पाहिजेत। पहा, कर्मवीर भाऊराव पाटील जेवायला बसले आणि सर्व पाहुणे आले होते आणि पाहुण्यांनी विचारलं भाऊराव पाटलांच्या वडिलांना की भाऊराव पाटील सध्या काय करतात? त्यांनी सांगितलं, काही नाही, 3 टाइम गिळतात आणि झोपतात। आता मला सांगा बरं, आपल्या जर नवऱ्याचा जर अपमान कोणी केला तर बरोबर वाटेल का? नवऱ्याला जेवण वाढता, पाहुण्यांना जेवण वाढता एक थेंब त्या भाऊराव पाटलांच्या मनगटावरती पडला। भाऊराव पाटलांनी वरती पाहिलं, बायकोच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब पाहिला। भाऊराव साहेब उठले, बाहेर पडले आणि रयत शिक्षण संस्था उभयात आली। ही तुमच्या योग्य वेळी तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलेली गोष्ट आहे किंवा हे तुमचं पाणी आहे ना, ते योग्य वेळी काढता आलं पाहिजे। एकदा काय झालं, तहसीलदाराची बायको तलाट्याच्या घरी जेवायला गेली। आपल्यापैकी नाही ना कोण, नाहीतर मला इथून जाणं अवघड व्हायचं। एकदा तहसीलदाराची बायको तलाट्याच्या घरी जेवायला गेली आणि आतमध्ये जाता त्या तलाट्याच्या घरातली गाडी घोडी तिने पाहिली आणि जेवण करता तिने नवऱ्याला विचारलं की साहेब, आपण जेवायला कुणाच्या घरी आलोय? त्यांनी सांगितलं, तलाट्याच्या घरी आलोय। त्यांनी त्या बायकोनी सांगितलं, जेवण सोडा, तुम्ही तलाठी कधी होताय ते अगोदर सांगा। म्हणजे तिला हे माहिती नाही की पद कोणतं महत्वाचं आहे। दारातली गाडी घोडी दिसली ना, आणि हल्ली आमच्या मॅडम बायकाचं हेच झाले, आम्ही सार्वजनिक सुखांमध्ये आम्ही आमचं सुख शोधतोय।
आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, किंबहुना सोय जीव आत्मयसेल आहे ते जे होय तया नाम सुख. परंतु आमच्या बायकांचं कसं आहे, आम्ही साधनांमध्ये सुख शोधतो. इथं उपस्थित सर्व महिला आहेत, मला सांगा बरं, घरातली लाईट गेली तर तुम्ही काय करता? काय करता? मेणबत्ती पेटवता? नाही, त्याच्या आधी बघता शेजारच्याची आहे की नाही. आणि शेजारच्याची मॅडम असली की आमच्या डोक्याला इतकं टेन्शन येतं की आमचीच मेली गेली, आम्ही तरी वेळच्या वेळ लाईट बिल भरतो आणि त्याची कशी काय नाही गेली. आणि त्याच्या पुढचं उदाहरण सांगते. आमच्यातली एक आता महिला कृषी प्रदर्शन पाहता पाहता तिचे 100 रुपये पडले. बरं, पडू नयेत पण पडले. बरं, तिला इतकं टेन्शन येतं, घरी गेले ना सगळा क्षीणच तिचा निघून जातो. माझे 100 पडले. संध्याकाळी गल्लीतल्या 4 बायका बोलवून चहा पाजून सांगणार की माझे 100 पडले. त्यातल्या एका बाईने फक्त सांगावं की बाई तुझे 100 पडले, परवा माझे 500 पडले. आम्हाला इतकं बरं वाटतं की काय बोलायचंय. ही मानसिकता आपली बदलता आली पाहिजे. मोठा विचार करा. इथं उपस्थित आहात ना, जाताना मोठे विचार घेऊन जायचे. हेच मोठे विचार जे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना दिले होते. आमच्या बायका मोठाच विचार करत नाही. काल पवार साहेबांचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एसटीने घरी जात होतो. 2 बायका गप्पा मारत होत्या, साडीचा बोळा. म्हटलं व्हॉट इज मीन बाय साडीचा बोळा? कुठली कंपनी आली एका साडीची? एखादी साडी घरी घेऊन जाता यावी. तिने सांगितलं का तुला साडीचा बोळा माहिती नाही का? नाही म्हणे, भानगड काय? अगं, साडीचा बोळा म्हणजे एखाद्या बाईने जर लग्नात एखाद्या बाईला न नेसण्याजोगी साडी दिली तर ती साडी तशीच जपून ठेवायची, तिच्याच पोरीच्या लग्नात परत करायची. हा साडीचा बोळा. ही मानसिकता थोडीशी तरी कुठंतरी बदलावं. हळदी कुंकू सगळी साजरी करतात की नाही? अगदी रथसप्तमीपर्यंत आमचे हळदी कुंकू चालतं. तिने हिच्याकडे जायचं, हिने तिच्याकडे जायचं. तिने तिला 4 आण्याची वाटी द्यायची, तिने तिला 8 आण्याचा कंगवा द्यायचा. त्या वाटीत चहा पिता येत नाही, त्या कंगव्याने केस विचारता येत नाही. आमच्या नवऱ्याचे कितीही पगार वाढले तरी आमचे वाहन एकच, पावडरचा डबा, चहाची गाळणी. त्या चहाच्या गाळणीने चहा गाळणार नाही, पावडरच्या डब्यातनी काय पावडर खाली येणार नाही. आणि हेच वाहन आहेत वर्षानुवर्ष. आता इथून घरी जाताना ना मोठा विचार करायचा आणि मोठी स्वप्न पोरांना दाखवायची. आपण असं म्हणतो की आमची लेकरं ऐकत नाहीत. मी बाल मुलांवरती खूप झालं थोडेसे. बरं, मी जाता जाता एवढं सांगते, वेळ खूप कमी आहे. तुमच्यामध्ये खूप काही करण्याजोग आहे. पहा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्याला मारता येणार आहे का? ऐश्वर्यासारखा षटकार लता दिदींना देता येणार आहे का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येणार आहे का? नाही. आणि अशोक सराफसारखा अभिनय तुम्हाला मला करता येणार नाही. आता ह्या जर मला म्हणल्या की तुमचं नाव आशा भोसले, तर कार्यक्रम झाल्या एखादी लावणी होऊन जाऊ द्या, तर जुळणार नाही. कारण की मी एक वक्ता आहे आणि मी फक्त बोलूच शकते. म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्यामध्ये खूप करण्यासारखं आहे. शेवटचा श्वास थांबण्याच्या आत जगून घेता आलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद ताई, अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. यानंतर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.